सुरुवात करू आपण आजच्या मीटिंगची. त्या पहिले माय सेल्फ भारत पारधी, फाउंडर ऑफ द सक्सेसफुल. ठीक आहे. सो मित्रांनो, तुम्हाला हे तर माहिती आहे की आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे, राईट. तर मित्रांनो, तुम्हाला माझा परिचय सांगितला की मी कोण आहे आणि त्यानंतर आजचा टॉपिक काय आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट. सो तुम्हाला एक विचार करा तुम्ही की आज तुम्ही जो आपल्या बिझनेसमध्ये स्टार्टअप केले, राईट, जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेसमध्ये केली आहे, तर ते का केली आहे पहिले हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, राईट. जर हे तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी की आपण या बिझनेसमध्ये किंवा या प्लॅटफॉर्ममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का केली आहे किंवा यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून इन्कम कशा प्रकारे कमवू शकतो, राईट, या स्ट्रॅटेजी जो पण कोणी तुमचा स्पॉन्सर असेल तुम्हाला या बिझनेसमध्ये त्यांनी आणलं असेल, राईट. सो पहिली गोष्ट त्यांच्याकडून तुम्हाला ट्रेनिंग वगैरे पूर्ण घेऊन घ्यायची. ठीक आहे. आता माइंडसेट कशा प्रकारे क्लिअर करायचं ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बाकी मी जे बोलतोय माझा आवाज तुम्हाला पूर्ण क्लिअर येतो ना डायरेक्टली? चॅटमध्ये मला एक वेळा नक्की सांगा की माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय, म्हणजे पुढे मी पूर्ण सुरुवात करतो. ठीक आहे. येस येस, ऑल क्लिअर, राईट. तर हे बघा, पहिली गोष्ट तुम्हाला हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे की जर तुम्हाला तुमचा स्पॉन्सर सपोर्ट करत नसेल तर सपोर्ट टीम तुमच्यासाठी 24 घंटे त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्हाला जो पण डाऊट असेल, क्वेरी असेल, तुम्ही सपोर्ट टीमला मेसेज करू शकता. ठीक आहे. त्याचनंतर आता हे बघा, बिझनेस तर खूप मुलं जॉईन करतात, बट बिझनेस का करायचा आहे पहिली गोष्ट हे तुम्हाला क्लिअर नाही आहे ना, की आपण यामध्ये या प्लॅटफॉर्म मध्ये वर्क तर करतोय, बट वर्क आपल्याला का करायचंय, आपण या ठिकाणी का इन्व्हेस्टमेंट केले की जेणेकरून आपण इथून पैसा कमवू शकतो ना. बट तुम्हाला हे तर माहित असेल की कोणत्या पण फील्डमध्ये जा, तुम्हाला मेहनत आधी करावं लागते, नंतर त्याचं रिझल्ट तुम्हाला दिसतंय ना. हे तर तुम्हाला माहित असेल ना पहिली गोष्ट. आता एक्झाम्पल तुम्हाला एक सांगतो. समजा एक्झाम्पल तुम्हाला पोलीस भरती जर ट्राय करायची म्हटली, राईट, कोणत्या पण फील्डमध्ये जा आणि हे बघा आपण जॉब किंवा नोकरी करत नाहीये, आपण बिझनेस करतोय. ठीक आहे, राईट. आपण बिझनेस करतोय आणि तुम्हाला पण माहिती आहे या ठिकाणी जेवढा टाइम तुम्ही स्वतःला देणार आहे ना, जेवढा टाइम तुम्ही तुमच्या स्वतःला देणार, राईट, त्यानंतर स्किल शिकण्यामध्ये तुम्ही देसाल त्या ठिकाणी, तर तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम या प्लॅटफॉर्म मधून कमवू शकता. आणि ऑलरेडी लीडर्स जे असेल त्या ठिकाणी तुम्ही लीडर बोर्डला बघत असाल, किती मुलं आपल्या त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मध्ये इन्कम कमवत आहे. कारण की त्यांनी आधी पहिले स्किल शिकल्या, नंतर त्यावर इम्प्लिमेंट केलं आहे ना. सो कोणाकोणाचा माइंडसेट हाच एक असतो की मी आज बिझनेस स्टार्ट केला आणि 2 दिवसामध्ये बिझनेस स्टार्ट केला तर माझी इन्कम झाली पाहिजे, राईट. सो खूप मुलांचा हाच एक डाऊट असतो. बट मी तुम्हाला हे सांगतो की आपली कोणतं ट्रेडिंग नाहीये, राईट. आपण एक प्रॉपर ऑनलाईन बिझनेस करतोय, स्मार्ट वर्कली, राईट आहे ना. सो पहिली गोष्ट हा तुमचा एक डाऊट क्लिअर झाला त्या ठिकाणी की जेणेकरून आपण यामध्ये येतोय तर पहिले एज्युकेशन घेणं खूप महत्वाचं आहे. कारण का कोणत्या पण फील्डमध्ये तुम्ही गेले, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की पोलीस भरती जर तुम्हाला ट्राय करायची आहे, सो आता मला एक सांगा, पोलीस भरतीमध्ये असं कोणी आहे का की ज्यांनी पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी ग्राउंडला गेला किंवा प्रॅक्टिसला गेला त्या ठिकाणी. समजा आता पोलीस भरतीची त्या ठिकाणी ट्रायल निघाली आहे ना, आता एका दिवसा समजा एक्झाम्पल 10 तारखेला पोलीस भरती आहे आणि तो डायरेक्टली ग्राउंडवर जात होता, काय वाटतं मित्रांनो तुम्हाला की तो सक्सेसफुल त्या ठिकाणी 100 पैकी मार्क्स घेऊ शकतो त्यामध्ये, म्हणजे 50 पैकी मार्क्स असेल त्या ठिकाणी, तर तो घेऊ शकतो का त्यामध्ये? नाही, राईट. कारण की जो पण कोणी पोलीस होता ना, तो ते पहिले आधी त्या प्रॅक्टिसवर काम केलेलं असतो पहिली गोष्ट आहे की नाही. सो त्या फील्डमध्ये त्याने खूप सारी मेहनत घेतलेली असते, तर ना जाऊन कुठे त्याला त्याचं फळ मिळतं पहिली गोष्ट आहे की नाही. सो त्याच कंडिशनमध्ये मला एक सांगा, जर तुम्ही बिझनेसचं थोडंसं सुद्धा नॉलेज घेता नाहीये, राईट, थोडंसं सुद्धा जाणून घेता नाही की बिझनेस आहे तरी काय, कोणत्या पोटेन्शियलवर आपल्याला वर्क करावा लागतो, कोणकोणत्या बेसिक आहे, कोणत्या 7 बेसिक स्टेप आहेत की ज्यावर वर्क करून आपण प्रॉपरली जे स्मार्टली जे इन्कम असते ते कमवू शकतो, ते पण आपल्या स्मार्टफोनचा युज करून, राईट. आणि तुम्हाला पण माहिती आहे आजच्या कंडिशनमध्ये सोशल मीडिया म्हटलं म्हणजे तर एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तर ना. कारण की आज जो कोणी लहान मुलगा असो ना मित्रांनो, प्रत्येकाच्या हातामध्ये ना स्मार्टफोन असणं खूप गरजेचं आहे, बरोबर. कारण की प्रत्येकाच्या हातामध्ये जर तुम्ही बघताल स्मार्टफोन, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, जे ऑल सोशल मीडिया असेल, खूप काही त्या ठिकाणी युज करताय, बट त्याच सोशल मीडिया थ्रू 1 रुपया पण सुद्धा कोणी कमवत नाहीये, राईट. आणि तुम्हाला एकदम अशी ऑपॉर्च्युनिटी मिळली आहे एकदम कमी प्राइस मध्ये. तुम्हाला पण माहिती आहे जर स्वतःचा जरी बिझनेस करायचा म्हटला, राईट, राईट. आता हे बघा मला एक सांगा, यामध्ये खूप सारी मुलं, राईट, दिवसातून किती टाइम देत असता तुम्ही आपल्या या बिझनेसमध्ये? म्हणजे तुम्हाला तर माहिती, बट
हे बघा तुमचा पूर्ण दिवस कोणी मागत नाही यामध्ये, राईट. आणि तुम्हाला हे तर माहिती आहे त्या ठिकाणी की आपला जो बिझनेस आहे पूर्ण स्मार्ट वर्कली बिझनेस आहे. यामध्ये हार्डवर्कची गरज नाहीये की तुम्हाला सिमेंटच्या गोण्या उचलायच्या आहे आणि दुसऱ्या गोडाऊन मध्ये तुम्हाला टाकायचे वगैरे वगैरे, आहे ना. तर असं या ठिकाणी नाहीये. सिम्पलचा कॉम आहे. ज्या मोबाईलचा वापर तुम्ही करताय फक्त त्याच मोबाईलचा यूज आपल्याला टेक्निकने करायचंय, राईट. माइंडने करायचंय. मित्रांनो तुम्हाला हे तर माहित असेल यामध्ये ग्रॅज्युएशन झालेले खूप मुलं असेल, आहे ना. ग्रॅज्युएशन कोणाच झालं का यामध्ये? आजच्या मीटिंग मध्ये 100 मुलं आहेत. यामध्ये ग्रॅज्युएशन कोणाच झालंय का? तेजस्विनी मोगल मी, राईट. निशा मी, रवी पारजी मी, वर्षा मी, राईट राईट. सो एक विचार करा, ग्रॅज्युएशन साठी तुम्ही किती खर्च लावला आतापर्यंत? किती खर्च झाला असेल तुमचा? शिक्षण मध्ये किती खर्च झाला असेल, आहे ना. राईट सर मी म्हणजे खर्च किती झाला तुमचा ग्रॅज्युएशन मध्ये? सिम्पल यार, लॉजिक सांगा जे तुम्हाला वाटतंय ना की नाही खरंच. राईट. विजय भोसले 1 लाख, निशा भिसे 10 लाख पेक्षा जास्त, राईट. ठीक आहे. आता हे बघा तुमचं ग्रॅज्युएशन तर झालेलं आहे, बट एक विचार करा की तुम्हाला आता तुम्ही किती कमवता महिन्याचे? 15 वर्ष तर तुम्ही शिक्षणासाठी दिले ऑलरेडी, आहे ना. तर तुम्ही आता किती कमवता महिन्याचे? कोणी 10 लाख त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले स्वतःच्या शिक्षणावरती किंवा स्टडीवरती, कोणी 1 लाख केले, कोणी 2 लाख केले असेल, बरोबर. 3 लाख, राईट. सो आता हे बघा मला एक सांगा, तुम्ही आता मंथलीचे किती कमवताय बिझनेसच्या साईड म्हणून, ठीक आहे, राईट. बिझनेसच्या साईड म्हणून तुम्ही किती कमवताय मंथलीचे? काहीच नाही इन्कम, नो नो, राईट. 15K निशा विषय, मंथली 28,000 विजय भोसले, वा वा, राईट, वा. कुछ नाही, ठीक आहे. दादा लीडचा प्रॉब्लेम होतोय ते पण सांगतो, नो, राईट राईट. सो खूप सारे मुलं असे जे आहे त्या ठिकाणी की त्यांनी ग्रॅज्युएशन तर केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःवर तर पैसा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेला आहे, बट बाकीचे कमवत आहे, बाकीचे नाही कमवते. म्हणजे 100 पैकी 10 मुलांचा रिझल्ट मिळतोय, 90 मुलं त्या ठिकाणी बेरोजगार फिरताय, पहिली गोष्ट आहे ना, राईट. तर बेरोजगार फिरताय त्या ठिकाणी एक विचार करा की शिक्षणावर आपण इतकं काही खर्च करत असतो तरी सुद्धा आपल्याला 40,000च्या वरती नोकरी मिळत नाही, पहिली गोष्ट आहे ना. हे तर तुम्हाला माहित असेल ना, पहिली गोष्ट आहे की नाही. 40,000च्या वरती आपल्याला नोकरी मिळत नाही ग्रॅज्युएशन झालेलं असून सुद्धा. आणि नोकरी पण जर मिळली ना तर तुम्हाला हे तर माहित असेल त्या ठिकाणी की किती कष्ट घ्यावं लागतं नोकरी मिळवण्यासाठी, आहे की नाही. खूप काही स्ट्रगल करावं लागतं, खूप काही त्या ठिकाणी पुस्तकं वाचावं लागतात, खूप काही त्या ठिकाणी आपल्याला नॉलेज घ्यावं लागतं, जनरल नॉलेज वगैरे खूप काही, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला साईड म्हणून त्या ठिकाणी स्टडी करावं लागते, बरोबर. बट एक विचार करा, जर असं काही ज्या स्मार्टफोनचा वापर तुम्ही डेली करताय त्याच स्मार्टफोनवरून मंथलीचे 50,000 ते 60,000 रुपये जर तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिटेड झाले तर कसं वाटेल तुम्हाला? भारी वाटेल ना, एकदम जोरात. वा वा, देव कुर्बान हो गया मेरे ऊपर, ऐसा आहे ना. असंच काही ना डायरेक्टली, राईट. जसं की तुम्हाला माहित असेल आता एक मागे एक डायलॉग चालू होता, आहे की नाही. गर्लफ्रेंड का मैसेज आता है आई लव यू, उससे बढ़िया होता की अकाउंट हैज बिन क्रेडिटेड. जर हा मेसेज जर आपल्याला येईल ना तर किती भारी वाटेल, पहिली गोष्ट आहे की नाही. कारण की तुम्हाला पण माहिती आहे की आजच्या कंडिशन मध्ये नोकरी मिळणं म्हणजे खूप हार्ड आहे आणि आपण ना आपला जो माइंडसेट आहे तो त्याच बेसमध्ये जातो. तर हे बघा मित्रांनो, जे 100 मुलं विचार करताना त्यांच्यापेक्षा वेगळा विचार आपल्याला करायचा आहे, राईट. आणि जर तुम्हाला कमी टायमामध्ये सक्सेसफुल जर व्हायचंय तर बिझनेस हा एकच पर्याय की त्यामध्ये आपण लवकरात लवकर सक्सेसफुल होऊ शकतो, ठीक आहे. काय वाटतं कोणाला त्या ठिकाणी की आपण स्मार्ट वर्क करतो त्या ठिकाणी बिझनेसमध्ये, बट बिझनेसमध्ये स्मार्ट वर्क जर करतोय बट यामध्ये आपल्याला हार्डवर्क सुद्धा करावं लागतं का? राईट. डेफिनेटली मित्रांनो हार्डवर्क सुद्धा करावं लागतं, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जोपर्यंत आपण मेहनत करत नाही तोपर्यंत पैसा दिसतच नाही, पहिली गोष्ट. ट्रेनिंग सिरीज मिळाली नसेल, ठीक आहे, तुमच्या स्पॉन्सरने जर तुम्हाला जॉईन केलं असेल, तुम्हाला ट्रेनिंग सिरीज मिळाली नसेल किंवा त्यानंतर प्रॉपर इंस्टाग्रामची आयडी कशा प्रकारे बिल्डअप करायची, सेटअप कशा प्रकारे लावायचा, त्याच नंतर यामध्ये लीड जनरेशन कशा प्रकारे करायचं, त्याच नंतर फॉलोअप कशा प्रकारे करायचं, इन्व्हिटेशन कशा प्रकारे करायचं,
प्रोफाईल बिल्डअप कशा प्रकारे करायचं, जर हे पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला मिळालेली नसेल तर तुम्ही सपोर्ट टीमला मेसेज करू शकता, किंवा तुमच्या स्वतःच्या डॅशबोर्डमध्ये, ठीक आहे, तुमच्या स्वतःच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला 3 लाईनवर क्लिक केल्यावर वेबिनारचं ऑप्शन दिसेल, ठीक आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी सुरुवातीपासून तर एंड पर्यंत पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे. बट मी तुम्हाला एकच क्वेश्चन विचारतो, ठीक आहे. सो आता मला पण त्या ठिकाणी कळून जाईल की आजच्या या मीटिंग मध्ये की कोण कोण रिअल माइंडसेट घेऊन बसलेला आहे त्या ठिकाणी ना, की फक्त कोणी टाइमपास म्हणून बसलेला आहे की नाही. सो जस्ट सिम्पल मी तुम्हाला एक क्वेश्चन करतो की हे बघा, तुम्हाला ताजमहल तर माहिती असेल आग्र्याचं आहे ना, माहिती का? माहिती ना सगळ्यांना ताजमहल आग्राचा, बघा त्या ठिकाणी एकदम खूप फेमस आहे वगैरे आहे ना, सगळ्यांना ताजमहल तर माहिती असेल त्या ठिकाणी, राईट? आता हे बघा, मला एक सांगा, ठीक आहे, जो ताजमहल आग्र्यामध्ये बनलेला आहे, राईट, तो सगळ्यात पहिले तो कुठे बनलेला होता, है ना? म्हणजे जो ताजमहल आहे ना, तो सगळ्यात पहिले कुठे बनलेला आहे? आता हे तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की आग्र्यामध्ये बनलेला वगैरे असं ना, खूप सारे मुलं त्या ठिकाणी चाट करतात की सर आग्र्यामध्ये बनलेला आहे. बट सगळ्यात पहिले कुठे बनलेला होता, है ना? चाट मध्ये सांगा. चाट ऑन आहे तुमच्या सगळ्यांसाठी, ठीक आहे, राईट? चाट तुमच्या सगळ्यांसाठी ऑन आहे. सो चाट मध्ये मला नक्की सांगा. वा वा, सिद्धेश्वर भावा जमिनीवर, राईट राईट, जमिनीवर. अजून अजून कोण सांगेल? जमिनीवर बनलेला सिद्धेश्वर, वा, राईट राईट. अजून कोण कुठे सांगेल? वा रे वा, रस्त्यावर बनलेला आहे, वा रे वा, नाईस. ओके, सो बाकीच्या मुलांनी एकदम राईट उत्तर दिलं की सगळ्यात पहिले जो ताजमहल रेडी झालाय तो आपल्या माइंड मध्ये झालाय, ठीक आहे, राईट, कारागिरणीच्या माइंड मध्ये, ठीक आहे. वा वा वा, राईट. सगळ्यात पहिले जो, आता एक नंबर भावाने उत्तर दिलं त्या ठिकाणी की सगळ्यात पहिले जो ताजमहल बनलेला आहे तो कारागिरणीच्या माइंड मध्ये बनलेला, असं भावाचं म्हणणं आहे, बरोबर? सो राईट भावा, जो ताजमहल ऑलरेडी बनलेला आहे तो पहिले माइंड मध्येच बनलेला आहे, ठीक आहे, राईट. सो माइंड मध्ये तो बनला, त्यानंतर तो आग्र्यामध्ये स्थित झाला, पहिली गोष्ट आहे ना. असंच काही ना त्या ठिकाणी, का रस्त्यावर बनला डायरेक्ट, माइंड मध्ये बनला नंतर पूर्ण डायरेक्ट रस्त्यावर बनून गेला, असं आहे ना. सो तसं नाही मित्रांनो. पहिली गोष्ट, जे पण आपण गोष्ट करतो ना इंजिनियरच्या माइंड मध्ये, वा वा, नाईस. सो आता हे बघा, आपण जे पण गोष्ट करत असतो, राईट, जे गोष्ट आपल्याला करायची असते ना पहिले ते आपण माइंड मध्ये उतरवत असतो, ठीक आहे. सो एक विचार करा की तुम्हाला जर बिझनेस जर करायचा असता, राईट, तुम्ही हा विचार सुद्धा तुमच्या माइंड मध्ये आणलेला असेल तरी, आहे ना. बट तुमच्या माइंड मध्ये हे पण थिंक ठेवा की आपण जो बिझनेस करतोय त्यामध्ये एज्युकेशन घेणं खूप महत्वाचं आहे, राईट. जोपर्यंत तुम्ही शिकत नाही की इन्कम कशा प्रकारे कमवायची, तो पैसा पण चालून येणार ना त्या ठिकाणी तुमच्याजवळ, आहे की नाही, राईट. प्रत्येक गोष्ट, आता मला असं सांगा त्या ठिकाणी चॅट मध्ये, मला फक्त एकच सांगा त्या ठिकाणी की असा कोणता बिझनेस आहे का की त्यामध्ये सेल नाहीये करावं लागत आपल्याला त्या ठिकाणी, असं कोणता आहे का बिझनेस, राईट. आता हे बघा, जर तुम्हाला शॉर्टकटली जर त्या ठिकाणी चांगला इन्कम जर कमवायचं म्हटलं म्हणजे, राईट, आहे ना, शॉर्टकटली जर तुम्हाला चांगला इन्कम जर कमवायचा म्हटलं तर बिझनेस हा एकच पर्याय. आणि बिझनेस असा कोणताच नाही की त्यामध्ये सेलिंग नाहीये, पहिली गोष्ट आहे ना. प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्ही टपरे का टाकत नाही, राईट, कपड्याचं दुकान का टाकत नाही, कोणता पण तुम्ही बिझनेस करा, स्वतःचा बिझनेस करा, कोणता पण बिझनेस करा, त्यामध्ये तुम्हाला सेल करावंच लागतं तुमचं जे प्रोडक्ट असेल ते, राईट. वडापाव तुम्हाला सेल करावा लागतो, कपडे तुम्हाला सेल करावं लागतात, त्यानंतर जे आपले बूट वगैरे चप्पल वगैरे असेल ते तुम्हाला सेल करावं लागतं, जर तुम्ही स्वतःचा बिझनेस करताय तर. बट तो झाला एक प्रॅक्टिकली बिझनेस, आपण हार्डवर्कली बिझनेस नाही करत आहे, आपण स्मार्ट वर्कली बिझनेस करतोय की जो टाइम तुम्ही आता जो मोबाईल फक्त वेस्ट करताय, ठीक आहे, जो टाइम तुम्ही आतापर्यंत मोबाईलवर वेस्ट करताय त्याच टाइमवर आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस करायचा, ठीक आहे. आता बिझनेसचा टाइम असं नाही की तुम्हाला पूर्ण दिवस द्यायचा आहे यामध्ये, आहे ना. सो टाइम जो आहे आपला फ्लेक्झिबल आहे, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, ठीक आहे, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही टाइम यामध्ये देऊ शकता पूर्ण, ठीक आहे. आता जे स्ट्रॅटेजी तुम्ही युज करताय, सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं डेलीचं शेड्यूल तुम्हाला सेट करायचं आहे, ठीक आहे.
आता डेलीचं शेड्यूल म्हटलं म्हणजे काय? आता हे बघा, तुम्ही बिझनेस तर केलाय बरोबर, डेली शेड्यूल तुम्हाला सांगतो जेणेकरून डेली शेड्यूल काय असतं. ठीक आहे, आता समजा एक्झाम्पल यामध्ये कोणी असेल त्या ठिकाणी, समजा परमेश्वर. ठीक आहे, परमेश्वर मिसल समजा एका कंपनीमध्ये कामाला जातोय त्या ठिकाणी ना. आता कंपनीमध्ये जर तो कामाला जातोय तर परमेश्वरची जी ड्युटी आहे ती 8 तासाची आहे, राईट. आता मला एक सांगा, 8 तासाच्या ड्युटीनुसार त्याला पूर्ण शेड्यूल त्याचं मॅनेज करावं लागेल. ते कसं तुम्हाला ते पण सांगतो. ठीक आहे, समजा परमेश्वरची ड्युटी आहे सकाळी 8 वाजेला, राईट, आणि त्याची सुट्टी होते त्या ठिकाणी 3 वाजेला. ठीक आहे, म्हणजे 2 किंवा 3ला त्याची सुट्टी होऊन जात असते ना. बट एक विचार करा, जर त्याला 8 वाजेला ड्युटीला जायचंय तर तो काय करेल माहितीये का, 6ला उठेल त्या ठिकाणी, अंघोळ पूर्ण करेल त्या ठिकाणी, पूर्ण फ्रेश होईल आणि नंतर 7:30ला ड्युटीला जायला निघेल, बरोबर. म्हणजे त्याचा एक फिक्स त्या ठिकाणी शेड्यूल होऊन गेला, की त्याला माहिती आहे की माझी ड्युटी 8ला आहे, बरोबर, की मला 6ला उठावंच लागेल. जर मी थोडसा पण कधी लेट झाला समजा, 6च्या जागी मी 8ला उठला तर माझी ड्युटी बुडून जाईल त्या ठिकाणी ना, राईट. याला म्हणतात शेड्यूल, की आपल्याला जर बिझनेसमध्ये वर्क करायचंय की कोणत्या टायमाला काय करायचंय, या शेड्यूलवर मी तुमची एक स्पेशल मिटिंग केली त्या ठिकाणी ना, म्हणजे जेणेकरून आपण 12 तासामध्ये काय काय केलं पाहिजे. ठीक आहे, कोणकोणत्या बेसिसवर आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी, ते पण तुम्हाला एक सेपरेट मीटिंग मध्ये तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आता त्याच नंतर या मीटिंग मध्ये असे खूप काही मुलं आहे की ज्यांनी आज बिझनेस स्टार्ट केलाय, त्यांना आजच 10,000 कमवायचे असं आहे ना. कारण की सपोर्ट टीमला मेसेज पण आला त्या ठिकाणी, की सर आम्ही आज बिझनेस स्टार्ट केला आणि आम्हाला आजच 10,000 रुपये कमवायचे. कसे कमवायचे सर सांगा बरं एकदा, है ना. खूप सारे मुलं त्या ठिकाणी त्यांनी मेसेज केला होता. बट मी तुम्हाला हे पण सांगतो त्या ठिकाणी, की जर तुम्ही कुठे जॉबला पण जाता ना त्या ठिकाणी, तर तुम्हाला एका दिवस जर तुम्ही काम करताय ना, तर एका दिवसामध्ये तुम्हाला 10,000 कुठेच मिळणार नाही, पहिली गोष्ट आहे ना, राईट. मिळतं का कुठे त्या ठिकाणी? आता हे बघा, या ठिकाणी खूप सारे जॉब पर्सन असतील, कोणी स्टुडंट असेल त्या ठिकाणी, कोणी हाऊसवाईफ सुद्धा असतील, बरोबर. बट यामध्ये तुम्ही तरी हा विचार करा त्या ठिकाणी, की आज आपण बिझनेस मध्ये येतोय आणि आजच आपण 10,000 रुपये कमवू शकतो का? तुम्हाला तरी वाटतं का हे पॉसिबल आहे असं, आहे ना, राईट. तर हे पॉसिबल नाहीये. पहिली गोष्ट तुमचा हा माइंड क्लिअर पाहिजे, की आपण कोणत्या पण फील्डमध्ये जातोय तर तिथं मेहनत करणं खूप महत्वाचे. ठीक आहे, राईट. मेहनत करणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी. तोच टाइमपास तुम्हाला आता दूर सोडायचा, कारण की 2025 लागलंय. जसं 2024 तुमचं गेलंय त्याप्रमाणे तुमचं 2025 गेलं नाही पाहिजे. म्हणून आपण हा 7 दिवसाचा वर्कशॉप स्टार्ट केलाय. ठीक आहे, आणि आज आपला दुसरा दिवस आहे, तुम्हाला हे तर माहित असेल. बट काल जी मीटिंग झाली त्यामध्ये तुम्हाला हे तर कळून गेलं असेल की आपल्याला वेबसाईट कशा प्रकारे हँडल करायची, किंवा वेबसाईटमध्ये आपण काय काय कोणकोणते ऑप्शन कोणत्या ठिकाणी, हे तुम्हाला कळून गेलं असेल पूर्ण प्रकारे ना, राईट. आता हे बघा, पहिली गोष्ट, अजून काही कोणाला त्या ठिकाणी डाऊट आहे की सर बिझनेस बद्दल, म्हणजे पूर्ण क्लिअर झालं तुमचं. जास्त टाइम मीटिंग घेत नाही आपण, एकदम कमी टाइम मध्ये मीटिंग, राईट. आता हे बघा, लीड कशा प्रकारे आणायची या टॉपिकवर सुद्धा या 7 बेसिकच्या स्टेपमध्ये, या 7 बेसिक वर्कशॉप मध्ये लीड जनरेशन पण तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इन्व्हिटेशन, क्लोजिंग, फॉलो, ब्रॉडकास्ट लिस्ट, या पूर्ण ज्या स्टेप असतात, 7 बेसिक स्टेप ज्या असतात त्या ठिकाणी, ते तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे या 7 डेच्या वर्कशॉप मध्ये. ठीक आहे, आता माइंड मध्ये त्या ठिकाणी एकच आपला क्वेश्चन होतो, की सर आपण हा जो बिझनेस करतोय, राईट, आपण हा जो बिझनेस करतोय, बट या बिझनेस मी का करतोय हे अजून कोणाला माहिती नाही. आता हे बघा, यामध्ये खूप सारी मुलं आहे. ठीक आहे, आता मला एक चार्ट मध्ये सांगा त्या ठिकाणी, खूप सारी मुलं म्हणजे 97 मुलं आपल्या मीटिंग मध्ये आहे, राईट. सो आता मला टाईप करून सांगा की बिझनेस तुम्हाला का करायचंय, का स्टार्ट केला तुम्ही बिझनेस, जॉईन का बरं केला बिझनेस, म्हणजे काहीतरी रिझन असेल ना त्या ठिकाणी बिझनेस करण्याचं वगैरे असं आहे ना. अविनाश पाटील, पैसे कमवण्यासाठी, राईट. म्हणजे राईट, अजून कोणी आहे का त्या ठिकाणी की त्यांना म्हणजे बिझनेस त्यांनी काय स्टार्ट केलाय, कारण की 97 मुलं त्या ठिकाणी मिलिनर बनायचं आहे, राईट राईट. अजून कोणी आहे का? म्हणजे हे बघा, जे पण मुलं त्या ठिकाणी या ठिकाणी आहे, म्हणजे सगळ्यांना त्या ठिकाणी पैसे कमवायचे, बरोबर. पैसे कमवण्यासाठी, स्वतःची गरिबी दूर करण्यासाठी, सेल्फ इंडिपेंडेंट, राईट सर, ड्रीम पूर्ण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. बट मी तुम्हाला एक सांगतो की जे पण मुलांनी आतापर्यंत या आन्सर दिलं त्या ठिकाणी, म्हणजे या प्रश्नाचं आन्सर दिलं त्या ठिकाणी,
त्यांना हे सुद्धा माहित नाहीये की आपण बिझनेस का करतोय, है ना. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचं गोल आहे ना सेट करायचंय, ठीक आहे, की जेणेकरून आपल्याला पैसा का कमवायचा आहे ना. जर तुम्हाला करून गेलं ना त्या ठिकाणी की आपल्याला पैसा का कमवायचा आहे, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्मार्ट वर्क काय हार्डवर्क तरी सुद्धा केलं ना, तुम्हाला आठवणार नाही की तुमच्याजवळ पैसा येतो कुठे, ठीक आहे. बट त्याआधी तुम्हाला तुमचं गोल जे आहे ते तुम्हाला सेट करणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. जर तुमचं गोल जर तुमच्याजवळ प्रॉपर पूर्ण प्रकारे सेट असेल त्या ठिकाणी, तर तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम सुद्धा जॉब करून सक्सेस होत नाही सर, ठीक आहे. राईट, ते तर आहेच भावा त्या ठिकाणी. जर तुम्हाला तुमचे ड्रीम पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला 100% बिझनेस हा करावाच लागणार आहे ना. कारण की जो जॉब किंवा नोकरी असते त्या ठिकाणी ते फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याजवळ येत असते, ठीक आहे. आता हे बघा मित्रांनो, तुम्हाला हे तर कळून गेलं त्या ठिकाणी की आपल्याला पहिले गोल सेट करायचे की जेणेकरून आपल्याला हा बिझनेस का करायचा आहे, राईट. आता हे बघा, खूप सारे मुले बोलले त्या ठिकाणी की मला पैसे कमवायचे, माझी गरिबी मला दूर करायची, माझ्या आईवडिलांना मला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पैसा कमवून द्यायचा आहे. बट यापैकी एकाच सुद्धा गोल सेट नाहीये त्या ठिकाणी ना, की या बिझनेसमध्ये तुम्हाला काम का करायचंय किंवा बिझनेस जर तुम्ही करताय तर तुम्हाला का करायचंय, पैसे तुम्हाला का बरं कमवायचे, राईट. आता हे बघा, पैसे तर मला पण कमवायचे, बट सेट तुमचं गोल असणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे, राईट. आता हे बघा, त्यानंतर एक विचारत त्या ठिकाणी की जर तुमचं गोल जर चांगल्या प्रमाणात जर सेट झालं, ठीक आहे, तर तुम्ही ना त्याचा थोडा जास्त विचार करा, ठीक आहे, राईट. आता समजा जर तुमचं गोल जर तुमच्याकडून सेट झालेलं आहे की मला यासाठी पैसे कमवायचे, पैसे जोडायचे, ठीक आहे, जर ते तुमचं सेट झालं तर त्याच्या थोडा हाय लेवलच्या विचाराने विचार करा, ठीक आहे. सो आता मला एक सांगा, जर तुम्हाला पोहोचायचे ढगापर्यंत तर तुम्ही ढगापर्यंत नाही पोहोचले तर अर्ध्यापर्यंत तर पोहोचताल ना पहिली गोष्ट. आणि ज्या अर्ध्यापर्यंत जर तुम्ही पोहोचताल त्यामध्ये ना लाखोचे खूप सारे लोक असतात त्यांचं स्वप्न असतं त्यापर्यंत पोहोचण्याचं, आहे की नाही, राईट. बट जर थोडा जास्त विचार करा, जास्त विचार करा, जर तिथपर्यंत जर नाही पोहोचले तर अर्ध्यापर्यंत तर पोहोचू ना, अर्ध्यापर्यंत नाही पोहोचले तर पर्यंत तरी पोहोचू, बट पोहोचू म्हणजे पोहोचू त्या ठिकाणी, आहे की नाही. सो स्वतःला त्या ठिकाणी एक माइंड सेट मध्ये गुंतवा की आपण हा बिझनेस का करतोय, पहिली गोष्ट आहे ना, राईट. जेवढा तुम्ही स्वतःला परफेक्टली बनवणार, जेवढं तुम्ही स्वतःला वेळ देणार, जेवढं तुम्ही स्वतःला समजून घेणार, तेवढा जास्त ग्रोथ तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करू शकता, ठीक आहे, राईट. आता हे बघा, जेवढं तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं त्या ठिकाणी की स्वतःला तुम्हाला वेळ द्यायचा आहे, त्यानंतर जे तुम्ही गोल सेट केलंय ते गोल जर तुम्ही सेट केलं त्या ठिकाणी तर त्या गोलच्या थोडं जास्त विचार करा, जेणेकरून जर त्या गोलपर्यंत जर तुम्ही पोहोचत नाही तर त्याच्या पवून पर्यंत तुम्ही तरी पोहोचू शकता, पहिली गोष्ट आहे ना. आणि जर पवून पर्यंत जर तुम्ही पोहोचताय तर तुम्हाला पण माहिती आहे ना की थोडा पैसा कमवायचा आहे त्या ठिकाणी तर त्याच्यात थोडा तर मिळेल ना आपल्याला, तर हे तुम्हाला माहित असेल पूर्ण प्रकारे ना. आता हे बघा मित्रांनो, त्याच नंतर जे गोल तुम्ही सेट केलेलं आहे, ठीक आहे, आता जे गोल किंवा जे त्या ठिकाणी ड्रीम तुम्ही सेट केलेलं आहे त्या गोलवर किंवा त्या ड्रीमवर तुम्ही काम किती करताय हे खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की खूप मुलांना 1 लाख रुपये महिन्याचे कमवायचे आपल्या या द सक्सेस वे प्लॅटफॉर्म, राईट. 1 लाख रुपये